मला तर सगळंच खटकायलंय. प्राजू जशी बोलत होती तेच नव? होय ग, म्हणजे ती बोलत होती पण तिचा तिच्या आवाजात काहीतरी गडबड वाटत होती बघ. म्हणजे असं काहीतरी टेन्शन आलंय तिला असं वाटत होतं. तिला काहीतरी सांगायचं होतं पण तिला सांगता येणार असं होतं. इंग्लिश 100% काहीतरी घोळ आहे बघ. आता स्वतःच्या भावाचं लगीन ठरलंय म्हणल्यावर खुश कोणी बी असेल की, पण तसं काहीच नाही वाटलं. कमळे, अगं मग आपण तिला जाऊन भेटूया की, म्हणजे असं समोरासमोर बसून बोलूया, म्हणजे नेमकं काय झालंय ते कळेल की आपल्यासनी. नाही, मी त्या घरी जाऊ शकत नाही, माहित आहे ना व. अगं मग ती नयनतारा मॅडम घरी नसताना जाऊया आपण. ए गप, उगा असं फसवून कोणाच्या घरी जायला मला आवडत नाही बघ. त्यापेक्षा आपण थांबू आणि तिला नंतर विचारू. कमले, कुठं असताय ग तुम्ही? मी केव्हापासून तुम्हाला हुडकालोय. म्हणजे अरे काय झालं, एवढं टेन्शन मध्ये दिसायलास? आता मी कॅन्टीन मध्ये अनिकाला आणि तिच्या मैत्रिणींना बोलताना ऐकले. त्या म्हणत होत्या की ग्रॅनी आजी आहे ना, ग्रॅनी आजी, तिने असा गेम खेळलाय ना, काय सांगू. नयनतारा आंटी अशी घाबरली आहे ना की ती माझं आणि ग्रॅनी आजीचं ऐकल्याशिवाय काही करतच नाही. काय? नयनतारा मॅडम कामिनी आजींच्या सांगण्यावरून हे सगळं करायलात का? आणि कशासाठी? आई, मला खरंच कळत नाहीये ग. तू दादाचं लग्न त्या अनिकासोबत का ठरवलंयस? अगं आई, तुला पण माहितीये दादा तिच्यासोबत कधीच खुश नाही राहू शकत ग. तरी पण तू असं का करतेस? का जबरदस्ती करतेस दादावर? त्या दिवशी तो व्हिडिओ, त्याचं पण काय झालं मला काहीच आयडिया नाहीये. तो व्हिडिओ तुला कोणी पाठवला, का पाठवला, काय झालं त्याचं पुढे? आय हॅव नो आयडिया. आई, तो व्हिडिओ आणि दादाच्या लग्नाचा काही संबंध आहे का? पण ही गोष्ट व्हायरल करायला मला फक्त 2 ते 3 सेकंद पुरेसे आहेत. कोणाला पटो किंवा नको पटू दे, पण हे लग्न तर होणारच. आई सांग ना, याचा काही संबंध आहे का? राजू, तुला हे सगळं करण्याची काहीही गरज नाहीये. तू सगळं विसरून जा. मी हँडल करेन ना सगळं. नाही विसरू शकत आहे मी. आई, पूर्ण कॉलेजला कळलंय की दादाचं लग्न ठरलंय. मला माझ्या फ्रेंड्सचे कॉल येत आहेत. आणि वन थिंग, हे बघ, ही गोष्ट फॉर शुअर मला माहिती आहे की तुला अनिका अजिबात नाही आवडत. मग तू असं का करतेस? काय घडलंय का आई? तू मला सांग ना, आपण सोल्युशन काढूया, त्याच्यावरती बोलूयात आपण. आई प्लीज टेल मी. बरं, मी काय सांगते ऐक. प्राजूताई, डॉक्टरांनी काय सांगितले? मॅडमना अजिबात ताण द्यायचा नाही. मॅडम घ्या, सरबत घ्या, बरं वाटेल. मॅडम सरबत घ्या. ठेवा तिकडे. काय बोलावं, काय सांगावं तेच कळत नाहीये. सगळंच अवघड होऊन बसलंय. मला हे सगळं थांबवायचंय, पण काय करू? कडू आजीने असं काय केलंय ग? का ते नयनतारा मॅडम त्या माकडीनी बरोबर ऋषी सरांचं लग्न लावायला तयार झाल्यात? मी म्हणलं होतं की नाही निंगे, नक्कीच काहीतरी घोळ आहे ना. अगं आता ऋषी सरांच्या साखरपुडा परवा आहे. आपल्या हातात लय कमी वेळ आहे. वय की खरं आता आपण काय करायचं? हे कमळी, अगं माझे नोट्स दे ना. हा, देतो. अरे देवा, मी हॉस्टेलमधनं निघताना तर घेतले होते नोट्स.
अरे ऐक की अंजली, मी रात्री खोलीवर आलो की नाही हॉस्टेलमध्ये, मग तुझ्या खोलीवर आणून देतो, चालतंय का? पण नक्की दे हा, रात्री अभ्यास करायचा आहे मला. होय सॉरी हा. हां चालेल. कमळे अगं खोलीतनं बाहेर पडताना तिची वही आणि नोट्स घेतलेलीस ना तू? होय ग, पर मला वाटतंय ते चुकून ऋषी सरांकडे गेले. म्हणजे अशा कशा गेल्या? अरे म्हणजे सकाळी नाही का आमची धडक झाली होती सरांची आणि माझी, तेव्हा गडबडीत बहुतेक माझे नोट्स त्यांच्याकडे गेले. पण मला ते नोट्स लागणार आहेत, माझ्यामुळे त्या पोरीचं नुकसान नको. मी बघतो सर स्टाफ रूम मध्ये असते. कमळे थांब. अगं मी आत्ताच ऋषीभाऊंना घरी जाताना बघितलंय. तुला जर नोट्स पाहिजे असतील ना तर तुला डायरेक्ट त्यांच्या घरी जावं लागेल. अरे मी नाही जाऊ शकत त्यांच्या घरला. बरं तू नको टेन्शन घेऊ, मी एक काम करतो, ऋषीभाऊंना फोन करून सांगतो की तुम्ही घराच्या बाहेर या. तू बाहेरच जाऊन त्यांना भेट आणि घेऊन ये नोट्स. वय आणि जर तू त्यांच्या घरला जातच असशील तर याबद्दल सगळं विचारून मोकळी हो की. म्हणजे त्या माकडीनी बरोबर साखरपुडा का आणि कशाला करायलाय हे असं समजा विचार, आणि काय प्रॉब्लेम आहे का ते बी विचार. हा विचार. आणि हो, मी मगाशी तुम्हाला म्हटलं का नाही, अनिका आणि तिच्या मैत्रिणी काहीतरी बोलत होत्या, त्याच्याबद्दल पण विचार. ठीक आहे, ते बी विचारून घेत. होय येतो. अरे तू फोन लाव की त्यास. होय सांगतो, तू जा. हा. रेश फोन का नाही उचलत आहे? अनिका, हे बाबू काय झालं, एवढी टेन्शन मध्ये काय तू? बस बस. अगं बाबू, अगं परवा तुझी एंगेजमेंट आहे, तू तर खुश असायला पाहिजेस ना, एकदम हॅपी हॅपी. मॉम प्लीज विल यू शट अप प्लीज प्लीज. चुप बस. बेबी तुला खरंच प्रेशर आलंय का एंगेजमेंटचं? हा वेडी बिडी झाली आहेस का? मला प्रेशर पण आलं नाहीये, मला टेन्शन पण आलं नाहीये, मी चिडले. का रागात आहेस सांगशील? रेश बघ ना, एंगेजमेंटला रेडी झालाय पण माझ्यासोबत नीट वागतच नाहीये, माझ्याशी प्रेम करतच नाहीये. मला असं ट्रीट करतो जसं की मी कोणीतरी यायला गेलाय, आणि माझ्याहून बेटर तर तो त्या गावच्यापला ट्रीट करतो. त्याने तर आज माझा इन्सल्ट केला कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर, माझ्या फ्रेंड समोर, आणि मेन म्हणजे त्या गावच्या कमळी समोर. व्हॉट? त्याची एवढी हिंमत? हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तो आता तुझ्यावर प्रेम पण करेल आणि तुला चांगलं ट्रीट पण करेल. कारण जी गोष्ट मागून मिळत नाही ती कशी हिसकावून घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे. सो यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. रिलॅक्स. पण तू काय करणार आहे? जादू टोणा? तसंच काहीतरी, म्हणजे मी ग्रॅनी आजीला फोन करेन आणि ती नक्कीच मला काहीतरी सुचवेल. वाव, व्हॉट अ ग्रेट आयडिया. डम. ओ गॉड, मला कळत नाही तुला देवाने इतकं डम का बनवलंय. तुझ्यामुळे माझी चिडचिड जास्त होते, मला जास्त राग येतो. ग्रॅनी आजी आहे ना, माझी ग्रॅनी आजी आहे ना, मी डायरेक्टली तिला बोलू शकली असती. तू जा यार, सोड यार. अनिका, मी आईलाच फोन करते.